नागपूर सिटी यांच्या आदेशाने आपण नेहमीच अवैध धंद्यांवर कारवाई करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आपण काल संपूर्ण झोन 5 मध्ये एक कोम्बिंग ऑपरेशन राबवत होतो। त्यामध्ये मुख्यत्वे करून कामठी या शहरावर आपला फोकस होता आणि तिथून नेहमी तक्रारी येत असतात गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या। तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास 3 वाजेपर्यंत एक कोम्बिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं आहे। त्यामध्ये आपण जवळपास 400 जे गोवंश जनावरे आहेत ते चेक केलेले आहेत। त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते, ज्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स होते, ते सोडून इतर जवळपास 250 जे असे जनावर जे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेले होते, असे आम्ही जवळपास 13 जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे। जवळपास हा फक्त जनावरांचाच जवळपास 24 लाखाचा जो मुद्देमाल आहे गोवंशाचा, तो आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे कालच्या कारवाईत। की ज्या गोष्टी अवैध आहेत, इल्लीगल आहेत, त्या कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही आणि ही कारवाई अशीच कंटिन्यू राहणार आहे। जे कोणी अशा अवैध कारवायांमध्ये स्पेशली आता बकरी ईदच्या अनुषंगाने जर गोवंश हत्या अशा अवैध कारवाईमध्ये जर कोणी सहभागी असेल तर नक्कीच आम्ही ठिकठिकाणी ऑलरेडी नाकाबंदी देखील लावलेली आहे आणि आज रात्री देखील आम्ही विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन घेणार आहोत जिथे आम्हाला संशय आहे की अमानुषपणे गोवंश डांबून ठेवण्यात आलेला आहे। आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत 5 आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत। त्या 5 आरोपींचा आपण प्रिव्हियस रेकॉर्ड चेक करत आहोत। ते जर प्रिव्हियस रेकॉर्ड मिळून आला तर त्यांच्यावर देखील एक कडक प्रतिबंधक कारवाई नक्कीच केली जाईल।